मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय पाहणी केली। मेयो रुग्णालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतींच्या जागी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त 4 नव्या इमारतींचं बांधकाम सुरू आहे आणि त्याची पाहणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। एप्रिल 2026 मध्ये बीडमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला। दिवसाला 24 बलात्कार घडतायत। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही। राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे असं म्हणत आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली। पुण्याच्या भोरमधील चिमुकलीवरील अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं पाहिजे असंही सुळे म्हणाले। संजय शिरसाट यांनी 2029 मध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार असं वक्तव्य केलं। यावर जयकुमार गोरेंनी त्यांचं वैयक्तिक मत असल्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होत असतो असं वक्तव्य केलंय। बच्चू कडूंच्या निवासस्थानी ते जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जंगी त्यांचं स्वागत केलं। मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव रॅलीमध्ये सहभागी झाले होते। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही। काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळालेला नाहीये। त्या संदर्भामध्ये चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान केलं। बच्चू कडूंवरती कोणतीही कारवाई होणार नव्हती। बच्चू भाऊ हे वेगळे डॅशिंग लीडर आहेत। बच्चू कडू यांच्या येण्यानं आमच्या महायुतीला निश्चित फायदाच होईल असं वक्तव्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं। बच्चू कडूंना मवियानं मंत्रिमंडळामध्ये घेतलं तेव्हा बच्चू कडू फार गुणी होते आणि आता ते शिवसेनेमध्ये आल्यावरती ठाकरे गटाला त्यांच्यातल्या अवगुणांचा साक्षात्कार झाला असं म्हणत खासदार ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटावरती टीका केली। भोरमधील नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणी अशा प्रवृत्तीवरती कडक कारवाई झाली पाहिजे। फाशीवर देण्याची शिक्षा दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं वक्तव्य मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केलं। बच्चू कडूंनी राजकीय सोयीसाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला अशी टीका संजय राऊतांनी केली होती। यावर परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागलाय। ही परिस्थिती गरजेची होती। यावेळी केवळ सोय नव्हती असं प्रत्युत्तर बच्चू कडूंनी राऊतांना दिलंय। भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल असं सामनामधून प्रसारित करण्यात आले। यावर जे युती सरकारनं एकीनं चाललंय ते विरोधकांचे गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी टीका शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम हाती घेतलाय। शहरातील ओला कचरा सुका कचरा संपूर्ण गोळा केला जाणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली। महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी चांगली कामं करावीत। या महानगरपालिकेला जेवढा जास्त निधी देता येईल तेवढा मी देण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन मंत्री संजय शिरसाट यांनी केलं। पुण्यातल्या भोरमधील 4 वर्षीय चिमुरडी अत्याचार प्रकरणी हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर करण्याचे आदेश कारवाईचे देण्यात आलेले आहेत। लोकसभेमध्ये ठाकरे गटानं फुगा केला होता तो फुटला म्हणूनच एका खासदारानं ती खतखत बोलून दाखवल्याचं योगेश कदमांनी म्हटलंय। अनेक आमदार आणि खासदारांना एकनाथ शिंदेसोबत यायचंय असाही गौप्यस्फोट कदमांनी केला। अलर्टला घाबरण्याची गरज नाही। येणाऱ्या काळामध्ये आपत्कालीन व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी डिजिटल जनगणना प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवत स्वतःची जनगणना पूर्ण केलेली आहे। ही भारतातली पहिली डिजिटल जनगणना आहे। नागरिकांनी स्वगणना करावी असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं।